मध्यरात्री एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकला. 25 तरुणी पकडल्या, पण त्यातील एका तरुणीची ओळख समजताच पोलीसही हादरले. मुलीने नाव सांगताच संपूर्ण देशात खळबळ. रात्रीचे 2 वाजले होते. जळगाव भुसावळ महामार्गावर सगळीकडे शांतता, पण या शांततेच्या आडमार्गावर हॉटेल आनंद नावाचं एक हॉटेल होतं. दिवसा सामान्य लॉज सारखं दिसणारं हे ठिकाण रात्री मात्र एका काळवंडलेल्या जगाचं केंद्रबिंदू बनायचं. त्या रात्री जेव्हा जळगाव पोलिसांच्या 2 गाड्या तिथे पोहोचल्या, तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की आतलं दृश्य पाहून अख्खा देश हादरून जाईल. सगळ्यांना वाटलं होतं की अशा रेड होतच असतात आणि कुठल्याही लॉजवर छापा पडल्यावर अशा प्रकारच्या मुली किंवा अशा प्रकारचे व्यवसाय समोर येत असतात. पण त्या छाप्यात एका तरुणीला पकडलं. त्या तरुणीची ओळख समोर आली आणि त्यानंतर मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचे देखील शब्द शांत झाले. मग त्या छापेत सापडलेली ती महिला, ती तरुणी कोण होती? संपूर्ण देशात खळबळ उडाली. असं त्या तरुणीचं नाव काय होतं? ती इथे कशी काय पोहोचली? या कारवाईनंतर त्या महिलेसोबत नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक घटना जिने संपूर्ण देशात खळबळ उडवली. अनेक भागांमध्ये असे अनेक लॉजवर छापे पडल्याच्या बातम्या समोर येतात. छापा टाकला की तिथून तरुणींना पकडण्यात येतं आणि त्या तरुणीला मुक्त करण्यात येतं. अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आज आपण न्यूजवर पाहत असतो. पण ही घटना खूप वेगळी होती, कारण की पोलिसांनी छापा टाकला. छापा टाकल्यानंतर अनेक तरुणींना त्या ठिकाणी पकडण्यात आलं. पण त्यातल्या एका तरुणीचं नाव जेव्हा समोर आलं, तेव्हा अक्षरशः पोलीस देखील हैराण झाले. नाव असं होतं की संपूर्ण देशात खळबळ उडाली. मग ती मुलगी तिथे कसं काय आली? तिला या प्रकारच्या व्यवसायामध्ये कुणी आणलं, हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. पण तपास केल्यानंतर जे सत्य समोर आलं, त्याने सगळीकडेच एक प्रकारची चर्चा सुरू झाली. खरं तर महामार्गावरील एक हॉटेल ज्याचं नाव आनंद, हे जितकं गोड होतं तितकंच त्यामागचं वास्तव हे तितकंच कडू होतं. गेले काही दिवस गावात एक वेगळीच कुजबूज सुरू होती. खरं तर अनेक दिवसापासून हे एक चांगलं लॉज होतं, पण या लॉजचं रूपांतर नंतर एका प्रकारच्या व्यवसायाच्या अड्ड्यामध्ये होऊन गेलं होतं. लोक सुरुवातीला चर्चा करायचे. लोक पाहायचे की रात्री काही वेळा तिथे आलिशान गाड्या यायच्या आणि पहाटेच्या अंधारात गायब व्हायच्या. रात्रभर त्या गाड्या असायच्या, पण पहाटे 3-4च्या दरम्यान त्या गाड्या तिथून अचानक गायब व्हायच्या. आता स्थानिक लोकांना, म्हणजे जी लोक लॉजच्या आसपास शेजारी राहत होती, ती गावात राहत होती, त्यांना थोडाफार संशय येत होता. पण त्यांना पुरावा नसल्यामुळे त्यांना बोलायला कोणी तयार नव्हतं. पण जोपर्यंत जळगाव मुख्यालयामध्ये तो निनावी फोन आला नाही, तोपर्यंत सगळं आलबेल सुरू होतं. आता अखेर एक दिवशी कुठलेही व्यवसाय कसाही जरी केला, पण बेकायदेशीर काम जर असेल तर ते नजरेमध्ये येतच आणि अक्षरशः त्याला कायद्याचा बडगा त्याच्यावर उघडतोच, हे आजपर्यंत आपल्याला माहीत आहे. आणि तीही त्या दिवशीची रात्र होती. त्या दिवशी रात्री हे सगळं भांडं फुटणार होतं. पोलीस छापा टाकणार होते. छाप्यात त्यांना वाटलं की फक्त जाऊन एक कारवाई करायची आणि महिलांना तिथून मुक्त करायचं. पण त्यांनी जेव्हा त्या तरुणींची नावं विचारायला सुरुवात केली, तेव्हा एका तरुणीने जे नाव सांगितलं, तिची ओळख समजताच सगळीकडे खळबळ उडाली. संपूर्ण देशाला धक्का बसला. मग त्या मुलीचं नाव नेमकं काय होतं? ती मुलगी तिथे कसं काय आली होती? ती मुलीला तिथे कुणी आणलं होतं? जेव्हा इतिहास तपासला गेला, तेव्हा आणखीनच खळबळ उडाली. एक दिवशी झालं असं की अक्षरशः ती जळगाव पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला. फोनवरचा आवाज घाबरलेला होता, पण माहिती स्पष्ट होती. फोनवरून तिकडून एक साधारणपणे 40 ते 50च्या आसपास मधला व्यक्ती बोलत होता. तो म्हटला, साहेब, हॉटेल आनंदमध्ये काहीतरी खूप चुकीचं घडतंय. आज रात्री तपास केला तर मोठं पाप समोर येईल. पोलिसांनी कुठलाही वेळ वाया न घालवता 2 पथकं तयार केली, कारण की पोलिसांना देखील आधी कुणकुण लागली होती. काही पत्रकारांनी त्याच्या बातम्या देखील केल्या होत्या, त्यामुळे थोडंफार अंदाज त्यांना होताच. पण कन्फर्म त्यांना समजलं आणि 2 पथकं तयार केली. रात्रीचे 12:30 वाजले होते. थंड वारा सुटला होता. रिकामा महामार्ग भयान वाटत होता. पोलिसांच्या गाड्याचे दिवे बंद करण्यात आले, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. पोलीस जेव्हा हॉटेलाच्या आवारात शिरले, तेव्हा तिथे भयान शांतता. पण जसा त्यांनी मुख्य दरवाजा ढकलला, तसा तो गोंधळ उडाला. तो एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा होता. त्या खोलीत पोलिसांना असं काय दिसलं की ज्याने त्यांची झोप उडाली. छापा टाकताच हॉटेलमध्ये पळापळ सुरू झाली. काउंटरवरचा माणूस मागच्या दरवाजाने पळण्याच्या प्रयत्नात होता, पण पोलिसांनी जागीच पकडलं. एका मागून एक रूम तपासल्या जात होत्या. खरं तर पोलिसांची एंट्री झाली, आवाज बंद होता. तेवढ्यात रिसेप्शनला असलेला माणूस पळू लागला. आता जर तो माणूस पळाला तर याचाच अर्थ तिथं तरी काहीतरी काळबेर होतं, कारण की माणूस जेव्हा घाबरून पळतो, जेव्हा काहीतरी त्याच्या मागे गुपित दडलेलं असतं. संशय येत होता आणि संशयाला पक्क बळ तिथे मिळत होतं. पोलिसांनी सगळ्यात आधी 1 नंबरची खोली पाहिली, ती मोकळी होती. 2 नंबरची खोली पाहिली, 3 नंबरची खोली पाहिली. त्या माणसाला रजिस्टर ओपन करायला लावलं. तो माणूस म्हणला, साहेब, काहीच नाहीये, आज कुणीच नाहीये, फक्त 1-2 फॅमिली आहेत, बाकी काहीच नाहीये. पण पोलिसांना त्याच्यावर भरोसा नव्हता, कारण की पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. अखेर शोध तपास 1 नंबर रूम पासून 2 नंबर, 3 नंबर, 5 नंबर पर्यंत गेला. 5 नंबर रूम रिकामी होती.
पण रूममध्ये बेड अस्तव्यस्त पडलेला होता आणि इथून संशय वाढायला सुरुवात झाली होती. 6 मध्ये जेव्हा ते गेले तेव्हा संशयास्पद काही लोक सापडले. ते म्हणाले आम्ही पती पत्नी आहोत, पण खरं तर याचं सत्य दुसरंच होतं. पण खरी दाग आता दडली होती रूम क्रमांक 7 मध्ये. जेव्हा एक टीम रूम क्रमांक 7 मध्ये गेली, अक्षरशः दरवाजा वाजवला, दरवाजा कोणी उघडत नव्हतं. अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी लाथ मारून दरवाजा तोडला. कोपऱ्यात एक विशीतली तरुणी बसली होती. तिचं शरीर भीतीनं थरथरत होतं, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. आता अक्षरशः पोलिसांना लक्षात आलं होतं की ते काय प्रकार सुरू आहे. आता त्यांनी तोपर्यंत बाकीच्या रूममधल्या इतर त्यांना ताब्यात घेतलं गेलं होतं आणि त्यांची त्या ठिकाणी चेकिंग सुरू झाली होती, त्यांची चौकशी सुरू झाली होती. पण त्या ज्या बाकीच्या महिला होत्या, ज्या तरुणी होत्या, ज्या पोलिसांना पाहून अगदी सराईतपणे त्या ठिकाणी बोलत होत्या किंवा कुठल्याही घाबरलेल्या नव्हत्या, पण इथं जेव्हा दार उघडण्यात आलं तेव्हा ही जी मुलगी होती तर ही अतिशय भेदरलेल्या अवस्थेत होती. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आता पोलिसांना वाटलं घाबरले असेल. 2 महिला पोलिसांनी तिच्या जवळ घेतलं आणि तिला म्हणाले, बाई तू तुझं नाव सांग, काय नाव आहे. तेव्हा तिने घाबरत जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून सगळ्यात पहिला संशय आला. ती म्हणाली माझं नाव शिल्पा नाही. आता हे उत्तर म्हणजे उत्तर होतं का प्रश्न होता, हाच महत्त्वाचा प्रश्न होता. कारण की माझं नाव शिल्पा नाही असं वाक्य तिच्या तोंडातून निघलं. आता हे ऐकताच तिथे उपस्थितले सगळे अधिकारी स्तब्ध झाले. मग ती जर शिल्पा नाही तर मग ती कोण होती. आता तिला तू कोण नाहीयेस असा प्रश्न विचारला नव्हता. आता खरं तर हे नाव ती सांगत होती, पण तिचं सत्य पुढे येणार होतं. तिचा आवाज, तिचे उच्चार, तिची बोलण्याची ढब ही एकतर महाराष्ट्रातली वाटत नव्हती. किंवा काही वेळानंतर तिला अजून तपासणी करण्यात आली, अजून प्रश्न विचारण्यात आले, ती उत्तरं देत होती. पण नंतर असं समजलं की तिच्या बोलण्याची पद्धत जी आहे तर ती महाराष्ट्रातली सोडा, ती भारतातली देखील वाटत नव्हती. जेव्हा पोलीस म्हणाले तू तुझे कागदपत्र आण, तेव्हा तिच्याकडे ना कुठलं ओळखपत्र होतं, ना पॅन कार्ड होतं, ना आधार कार्ड होतं, ना कुठला पासपोर्ट होता. आता ती रडत रडत तुटक इंग्रजी आणि हिंदी भाषेत काहीतरी बोलू लागली. तिने सांगितलं, ती आता तुटक शब्दात बोलू लागली होती. तिने सांगितलेल्या एका शब्दानं पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. आता ती बोलू लागली होती. ती बोलली, मग मी खूप लांबची आहे. मग ते म्हणाले तू कुठली आहे. त्यावेळेस तिने जो शब्द वापरला त्याने सगळीकडेच खळबळ उडाली. ती म्हणाली मी बांगलादेशची आहे, मी ढाका इथून आलेली आहे. त्या तरुणीने शेवट कबुली दिली. हे ऐकून पोलिसांना धक्का बसला. एका आंतरराष्ट्रीय सीमेवरून ही तरुणी जळगावच्या छोट्याशा लॉजपर्यंत कशी पोहोचली. पोलिसांनी तात्काळ हॉटेल मॅनेजर संदीप आणि चालक रामू याला ताब्यात घेतलं. त्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जेव्हा सायबर सेलने तपास सुरू केला तेव्हा एका मोठ्या रॅकेटचा खुलासा झाला. मोबाईलमध्ये अनेक परदेशी नंबर, काही मुलींचे फोटो, आर्थिक व्यवहाराचे स्क्रीनशॉट्स होते. हे फक्त हॉटेल नव्हतं तर ही एक मानवी तस्करीची साखळी होती. बांगलादेशातील गरीब मुलींना पुण्यात चांगली नोकरी किंवा लग्नाचे आमिष दाखवून भारतात आणलं जायचं आणि नंतर त्यांना नरकात ढकललं जायचं. तपासाची चक्र फिरली. पोलिसांना समजले की हॉटेल आनंद हे फक्त हिमनागाचं टोक आहे. शेजारच्या हॉटेल यशमधूनही आणखी महिलांना ताब्यात घेण्यात आलं. हे जाळं किती खोलवर पसरलं होतं याची कल्पना येत नव्हती. दोन्ही तरुणींना सुरक्षिततेसाठी जळगावच्या आशादीप वसतिगृहात हलवण्यात आलं. सकाळी बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांची हॉटेलसमोर गर्दी झाली. कॅमेरे चमकत होते. प्रत्येक माणसाला जाणून घ्यायचं होतं की याचा सूत्रधार कोण. ही 23 वर्षाची तरुणी बांगलादेशमधून आली होती. ती आता बोलू लागली होती. तिने सांगितलं तिला सीमेवरून एका दलालानं भारतात आणलं. तिला वाटलं तिचं आयुष्य सुधरेल, ती घरी पैसे पाठवू शकेल. हॉटेलच्या अंधारे खोलीत तिला कैद करण्यात आलं. तिचं ओरडणं रडणं भिंतीच्या आत दाबलं गेलं. हॉटेल मालक तिला ते करायला लावायचा आणि अखेर त्या मुलीने घरच्याबद्दल माहिती दिली. पोलिसाच्या तपासात समोर आलं की रॅकेट जळगावपुरतं मर्यादित नाहीये, तर ढाका चितगावपासून ते मुंबई पुण्यापर्यंत धागेदोरे पसरले आहेत. त्रयस्थ नजरेतून पाहिलं तर ही कथा एका कारवाईची नाहीये, तर आपल्या समाजातील गंभीर समस्येची आहे. रात्रीच्या एका छापेने एक रॉकेट उद्ध्वस्त केलं, पण अशाच गोष्टी ज्या आहेत तर त्या महाराष्ट्रामध्ये घडू नयेत यासाठी ठोस कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे. तर या घटनेविषयी तुमचं काय मत आहे. अशा घटना होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.